औंध रेस्ट हाऊस येथे अंकुश गोरे युवा मंचच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी। औंध येथील रेस्ट हाऊस येथे अंकुश गोरे युवा मंचच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम साजरा करण्यात आला। यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली। कार्यक्रमात बोलताना औंध गटाच्या नेत्या सौ भारती गोरे यांनी सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी आणि समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याची आठवण करून दिली। त्यांनी आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून समाजात शिक्षणाची क्रांती घडवून आणली। त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजात शिक्षण आणि समानतेचा संदेश पोहोचवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला आहे। यावेळी औंध ग्रामपंचायत माजी सदस्या धनश्री इनामदार, रेखा फडणीस, अनुराधा पवार, चैताली गुरव, नीता राऊत या महिला उपस्थित होत्या। या कार्यक्रमाला अंकुश गोरे युवा मंचचे प्रमुख कार्यकर्ते आणि औंध गावचे माजी सरपंच संतोष भोसले, मंगेश इंगळे, सनी इंगळे, ओमकार माने, रोहित खैरमोडे, ओमकार भोसले, मनोज राऊत, ओमकार गुरव, शंकर येवले, योगेश यादव, राहुल इंगळे, संदीप गुरव, प्रतीक कुंभार आदी कार्यकर्ते तसेच औंध परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात सामाजिक एकोपा आणि शिक्षणाच्या महत्त्वाचा संदेश देण्यात आला। यावेळी कार्यक्रमाचे आभार ओमकार इंगळे यांनी मानले। खबर गावाकडची प्रतिनिधी ओमकार इंगळे, औंध। हा दिवस खरोखर आपल्या जीवनातला एक अतिशय मोलाचा दिवस आहे। त्याचं कारण असं आहे की स्त्रियांना कुठलाही हक्क नव्हता शिक्षणाचा तर सोडा, परंतु फक्त स्त्रियांनी घर सांभाळणे एवढा त्यांना अधिकार होता। परंतु माता सावित्रीबाईंनी, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी मुलींची पहिली शाळा काढली। ते 1800 साल सांगू शकत नाही, पण 1800च्या त्यावेळेस इतकी भयानक परिस्थिती असताना महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंनी मुलीची शाळा काढून मुलीला त्या शाळेमध्ये येताना लोकांनी देश बुडवला, या स्त्रीनं देश बुडल असे म्हणून त्याला चिखलाचे गोळे मारले गेले, त्यांना दगड मारले गेले। परंतु त्यांनी ओळखलं होतं की शिक्षणामध्ये जोपर्यंत स्त्रीची उन्नती होत नाही तोपर्यंत देश प्रगतीपथावर जाणार नाही। म्हणून अशा मोठ्या हाल अपिष्टामध्ये त्यांनी मुलींची शाळा काढून स्त्रियांना शिक्षण दिलं आणि त्यामुळे आज ज्या स्त्रिया राष्ट्रपती झाल्या, पंतप्रधान झाल्या, चंद्रावर गेल्या, सैन्यामध्ये भरती झालेल्या आहेत, ज्या ज्या क्षेत्रामध्ये पुरुष ज्या परीने पुढे आहेत त्याच्यापेक्षा दुपटीनं स्त्री आता पुढे आहे। हे सगळं जे श्रेय जे आहे ते श्रेय फक्त ना फक्त महात्मा ज्योतिराव फुले आणि माता सावित्रीबाई। मला वाटतं जोपर्यंत या जगावरती मनुष्य जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या दोघांचं नाव मात्र हे अमरच राहणार आहे, असं अगदी ह्याच्यामध्ये काळी मात्र काही शंका नाही। आणि ते असं एक महान कार्य करून गेले तर त्या कार्याची आपल्याला प्रत्येकाने प्रत्येक वेळेस त्यांच्या जन्मदिवशी, त्यांच्या मृत्यूच्या दिवशी हे करणं अतिशय गरजेचं आहे। काल दिवस होता 8 मार्च, महिला दिन होता, 9 महिला दिवस होता। त्यावेळेस सुद्धा तुम्हाला सांगतो महिला दिवस साजरा करताना माता सावित्री मातेचं नाव घेतल्याशिवाय तोही कार्यक्रम कधी होऊ शकत नाही। तर मला वाटतं या ठिकाणी मी माझं थोडक्यात मनोगत व्यक्त केलेलं आहे। एवढं बोलून मी माझं 2 शब्द आठवतो। 10 मार्च सावित्रीबाईंचं पुण्यतिथी। खरं तर आपण सर्वजण त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलात। 100-150 वर्षापूर्वी शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्योतिबा फुलेंनी आणि सावित्रीबाईंनी जी रोवली, त्यामुळे आज आपण सर्वजण खरं तर भारतातल्या सर्व महिला
आणि पुरुष मंडळी पण आपण, त्यामुळे आज आपण एवढ्या सर्वजण शिक्षण घेऊन आपण प्रगती करू शकलो. आणि सावित्रीमाई माझ्या माहितीप्रमाणे पहिल्या शिक्षिका आहे. तर माझ्यातर्फे आणि आपल्या युवा मंचतर्फे त्यांना अभिवादन करतो. धन्यवाद. आज सावित्रीबाईंची पुण्यतिथी. त्यांना मी पहिल्यांदा अगदी मनापासून नम्र अभिवादन करते. आणि सावित्रीबाई या आपल्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, ज्या आम्ही स्त्रिया जे शिक्षण घेतलं किंवा ज्या काही महिला अगदी उच्च पदावर जाऊन पोचलेल्या आहेत, त्या फक्त सावित्रीबाईंमुळे. खरं तर कोणतीही संकट आली, कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याचं धैर्य हे जे स्त्रियांमध्ये आलेलं आहे ते फक्त सावित्रीबाईंमुळे. कोणत्याही संकटावर मात करण्याची शक्ती ही कोणतंही संकट अगदी धैर्यानं ज्या स्त्रिया किंवा जवळजवळ आम्ही सर्व स्त्रिया कोणत्याही संकटावर मात करून पुढे जाण्याचं धैर्य हे सावित्रीबाईंमुळे आमच्याकडे आलेले आहे. त्यामुळे मी अगदी मनापासून सावित्रीबाईंना अभिवादन करते. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.